सर्वांच्या चरणारविंद मनस्वी वंदन करतो आणि चिंतनाकडे वळतोय. विठ्ठल गणपती उत्सव महाराष्ट्राने परराज्यात देखील हा गणपती उत्सव चालू आहे. पण खऱ्या अर्थाने आनंद वाटला. लोकमान्य टिळक यांची भूमिका हीच आहे की खऱ्या अर्थाने समाजाने एकत्रित यावं. ज्यावेळेस गजानन महाराजांच्या समकालीन लोकमान्य टिळक हे अकोल्याला आले होते, शिवजयंतीमध्ये त्यांनी ज्यावेळेस भाषण केलं होतं, लोकमान्य टिळक यांची भूमिका हीच, संसारातून निघून माणसाचं मन उल्लसित व्हावं, सत्यवृत्तीकडे आपली प्रवृत्ती व्हावी, देशाकरता जातीकरता धर्माकरता आपली वृत्ती व्हावी, ही त्यांची भूमिका आहे. कृष्णाष्टमी रामनवमी ही जी बरेचशी उत्सव आहेत हे कशाकरता करायचे आहे, नेमकी करण्याचं पाठीमागचं रहस्य तरी काय आहे. शहाणपणाचं बीजारोपण व्हावं, कर्तृत्वाचे बीजारोपण व्हावं, ही त्यांच्या पाठीमागे त्यांची भूमिका आहे. आणि मला ती भूमिका इथं पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने ही सगळी तरुण मंडळी, सुंदर उत्सव तुम्ही या ठिकाणी केलाय आणि खऱ्या अर्थाने त्या उत्सवाची सांगता ही कीर्तनाने होती. यात विशेष आनंद आहे. उत्सव या शब्दाचा अर्थ माहीत आहे? हा, उत्सव या शब्दाचा अर्थ काय आहे? हा, क्या बात आहे. वा वा, टाळी वाजवा आमच्या दादा करता. अशी तरुण मंडळी ऐकणारी पाहिजे आणि अग्रेसर पाहिजे. काय नाव तुमचं? योगेश दादा. गावातलेच का तुम्ही? हां, योगेशराव. वा, उत्साह आला पाहिजे, त्याचा अर्थ उत्सव आहे. फार गोड उत्तर तुम्ही दिलंय. खऱ्या अर्थाने संस्कृतमध्ये त्याचा अर्थ असा आहे की उत्सव, उत म्हणजे वर आणि स्तव म्हणजे आनंद. आतमध्ये असलेला आनंद वरती आणणं याची प्रक्रिया ज्याला म्हणतात त्याला उत्सव म्हणतात. तो उत्सव आहे, तो उत्सव आहे. फार सुंदर या ठिकाणी सगळेजण मिळून एकत्रित येऊन तो उत्सव या ठिकाणी साजरी करतायत. आनंद वाटतोय. विठ्ठल गणपतीची आपण उपासना करतोय. गणपती ही विवेकाची देवता आहे. गणपतीची आपण उपासना करणं, गणपती ही विवेकाची देवता आहे. विवेकाने राहणं हीच गणपतीची पूजा आहे. तरुणाने विवेकाने वागणं हीच गणपतीची पूजा आहे. या पलीकडे काही वेगळी पूजा करण्याची गरज नाही. ही विवेकाने राहणं हीच पूजा आहे. कीर्तन होतंय, हा उत्सव होतोय, ही गणपतीला आवडणार आहे. खरं तर कधी कधी गणपतीलाही पश्चाताप होत असेल, 10 दिवस मी कशा करता येत असेल. नको ते गाणे ऐकायला मिळतात गणपती बाप्पाला. नको ते ऐकायला मिळतंय गणपती बाप्पाला. झुमक्यावाली पोरं जर गणपती बाप्पाला काय गणपती बाप्पा म्हणत असेल, अरे काय पाप केलं मी की मला 10 दिवस यावं लागतंय. पण जिथं जर कीर्तन हा उत्सव होत असेल तर गणपती बाप्पाला आनंदच वाटणार आहे ना. गणपतीला आनंद वाटणार आहे. आणि खरं तर गणपती ही विवेकाची देवता आहे. गणपतीचं मस्तक बघा तुम्ही तरुणांनो. गणपतीचं मस्तक बघा, हत्तीसारखं मस्तक आहे. हां, हत्तीसारखं आहे. याच्या पाठीमागचा रिझन काय आहे माहीत आहे? गणपतीचं मस्तक आहे, याच्या पाठीमागचा अर्थ माहीत आहे? लाक्षणीय अर्थ तुम्हाला सांगतो. गणपतीचं मस्तक आहे याचा अर्थ असा आहे की माणसाचं मस्तक हे गणपतीसारखं असलं पाहिजे. माणसाचं मस्तक हे कशासारखं असलं पाहिजे? गणपतीसारखं असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? अर्थात हत्तीसारखं असलं पाहिजे. गणपतीचं मस्तक हे हत्तीचं आहे. तुम्ही रस्त्याने चालत राहा, लोकांनी किती तुम्हाला बोलू द्या, तुम्ही हत्तीसारखे वागा. हत्ती चले बाजार, ती मनस आहे आपल्याकडे. कुत्ते भुके हत्ती चलता है. हां, हत्ती चलता है कुत्ते भुकते है. हत्तीसारखं समाजात राहताय ना, तर हत्तीसारखं राहा. वक्रतुंड आहे, जे वक्रतुंड आहे त्याच्या पाठीमागचा रिझन नाही माहीत. जी लोक आपल्यासोबत वाकडे राहतात त्यांच्याशी वाकडच राहा. जी लोक आपल्यासोबत वाकडं राहतात त्यांच्याशी वाकडच राहा. एखादा व्यक्ती आपल्यासोबत अधर्माने वागत असेल, आपण देखील त्याच्यासोबत अधर्मानेच वागणं हा खरा धर्म आहे. तो जर अधर्माने वागतोय, तुम्ही जर धर्माने वागत असाल तर खरा मोठा तो अपराध आहे. म्हणून जो व्यक्ती तुमच्यासोबत त्या ठिकाणी अधर्माने वागतो, तुम्ही देखील त्याच्यासोबत अधर्मानेच वागा, हा त्याचा धर्म आहे. विठ्ठल गणपती बाप्पाचे कान सुपासारखे, याचा लाक्षणीय अर्थ माहीत आहे? जे चांगलं आहे ते आतमध्ये घ्या, फलकटे ते बाहेर टाकून द्या. लंबोदर आहे, ढेरी मोठी आहे, लंबोदर आहे, पोट मोठं आहे. सगळ्या जगाचे अपराध जो पोटात घेतो ना त्याला लंबोदर म्हणतात. विठ्ठल चतुर्दशे लक्षणे भुवने पोटात घेती.
चतुर्दशे लक्ष भुवने पोटात घेती, म्हणून गा तुझं लंबोदर म्हणती. 14 भुवन त्याच्या पोटात आहेत, 14 भुवन. कमरेच्या खाली 7 आणि वरती 7. वरचे 7 आतल वितल सुतल रसातल महातल तलातल आणि पाताळ. काय 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 बाबा? आतल वितल सुतल रसातल महातल तलातल आणि पाताळ. काय 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 काय? तुम्ही मोजा, माऊली मोजा, तुम्ही मोजा. तुमचं नाव काय? हा, नानासाहेबराव. मोजा तुम्ही. हा, आतल 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 किती झालेत? 3 झाले ना, बरोबर. एकच झाला, लक्ष द्या. आतल, आता मोजा. आतल, वितल, सुतल, रसातल, महातल, तलातल आणि पाताळ. 7. कोण कोणते? मोजायच्या नादात. कमरेच्या खाली 7. भूर भुव स्वह जन तप मह सत्य, अशी 14 भुवनीची ज्यांनी निर्मिती केली. 14 भुवन जो पोटात ठेवतो ना, तो लंबोदर परमात्मा आहे. विठ्ठल. गणपती बाप्पा उंदरावरती बसलेले आहे. गणपती बाप्पाचं वाहन उंदीर आहे. गणपती बाप्पा उंदरावरती का बसले? छोटा उंदीर आहे आणि कसा गणपती बाप्पा उंदरावरती बसेल? याचा लाक्षणिक अर्थ असा आहे, गणपती बाप्पाचं जे वाहन उंदीर आहे, उंदीर हा उद्योगी आहे. उंदीर हा उद्योगी आहे. या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून या खोलीत, या खोलीतून त्या खोलीत, ही गोणी करतडेल, ती गोणी करतडेल, याचं त्याला सांगेल, त्याचं याला त्याचं ते, या खोलीतून त्या खोलीत. त्याला काय म्हणतात? उंदीर. उंदीर या खोलीतून त्या खोलीत, दीपकराव त्या खोलीतून या खोलीत, त्याला काय म्हणतात? तो उंदीर. उंदीर. बरं का माऊली? तो उंदीर, तो उद्योगी आहे. उंदीर असं कधी म्हटलं का हो, आज दिवसभर मी फार थकलो, जरा थोडासा आराम करतो, मी थोडंसं निवांत बसतो, असं कधी उंदीर म्हटलं का? नाही म्हटलं. कारण उंदीर हा उद्योगी आहे. माणसाने जीवनात उद्योगी असलं पाहिजे. माणसाने देखील जीवनात उद्योगी असलं पाहिजे. निरुद्योगी माणूस कायम भ्रांतात राहतो, त्याच्या चित्तात कायम भ्रांती असते. म्हणून माणसाने उद्योगी असलं पाहिजे. विठ्ठल. गणपती बाप्पाचं वाहन उंदीर आहे. सगळ्या देवांनी वाहन वाटून घेतले, पण गणपती उंदीर आहे, लहान आहे, कोणी स्वीकारत नाहीये. गणपती बाप्पा म्हटले, उंदीरा अरे मी तुला स्वीकारतो. खऱ्या अर्थाने मोठ्याला तर कुणी म्हणतं, पण लहानांना जो स्वीकारतो ना, तो खरा मोठा असतो. तो खरा मोठा असतो. लहानांना देखील मोठा म्हणतो, तो खरा जीवनात मोठा असतो. लहानांना जो लहान म्हणतो, तो जीवनात कधीच मोठा नसतो. जो लहानांना देखील स्वीकारतो, तो खरा मोठा असतो. ते लंबोदर असणारे आमचे गणपती बाप्पा आहेत. विठ्ठल. गणपती बाप्पा हे अनादी दैवत आहे. खऱ्या अर्थाने या देवपंचायतांनी निर्मिती करत असताना, देवपंचायतन आहे 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरवरी, त्यात प्रकार पाडले. काही त्या ठिकाणी मर्ते देव आहेत, काही अधिष्ठातृ दैवत्व आहे, काही नैमित्तिक देव आहे. नित्य देवामध्ये आमच्या गणपती बाप्पाचा नंबर लागतो. विठ्ठल. गणपती बाप्पा हे अनादी दैवत आहे. ऐका ऐका तरुण मंडळ, जरा सुरुवातीला गणपती बाप्पाचं चिंतन 2-5 मिनिटं करतो, कारण नैमित्तिक कीर्तन आहे, थोडंसं चिंतन करावं लागेल. गणपती बाप्पा. ए लेकरांनो शांत बस. ए बारीक, फार गोड आहे. शाळा नाही का आज? हां, शाळा आहे ना, बाजूलाच शाळा आहे का? वा, गोड आहे. फार छान लेकरं आहे आपल्या गावातल्या. 7 1 81, 7 2 82, 7 3 83. ओके, गोड आहे, छान लेकरं आहेत. वा, गोड आहे. माझ्या पप्पाने गणपती आणला. पप्पाने गणपती आणला का? आणला. सगळ्या महाराष्ट्रभर झालंय ते. आमच्या पप्पाने गणपती आणला. सगळ्यांना, सगळे लेकरं बरेचसे ते म्हणतायत ते, आमच्या पप्पाने गणपती आणला. शंकरानी पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकरानी पार्वती मांडीवर बसलाय गणपती. टुकुमुकू बघतोय चांगला, आमच्या पप्पाने गणपती आणला. आमच्या पप्पाने गणपती. ते काल परवा आम्ही एक नवीनच व्हिडिओ पाहिला. आमच्या पप्पाने टमाटा लावला. 80 आणि 100 कॅरेट लावलं 1 नंबर. 80 आणि 100 कॅरेट लावलं 1 नंबर. कसा वाकू वाकू तोडतोय चांगला. लोक कुठं डोकं लावतील. आताची तरुणाई ना आता फार ब्रिलियंट आहे.
फार आताची लेकर आणि फार ब्रिलियंट आहे. त्याचा वापर फक्त योग्य ठिकाणी झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. गणपती बाप्पा हे अनादि दैवत आहे. पहिला आवाज तो ठेवा. खऱ्या अर्थाने 5 प्रकार आहेत, 4 प्रकार आहेत त्या ठिकाणी. मर्ते देव आहेत, काही अधिष्ठातृ दैवत्व आहे, काही नैमित्तिक देव आहे आणि नित्य देवामध्ये गणपती बाप्पाचा नंबर लागतो. ऐका ऐका. मर्ते देवामध्ये इंद्रदेव मरणारा देव आहे. मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. खऱ्या अर्थाने इंद्रदेव हे मरणारा देव आहे. तुका म्हणे जाती देवत्व कशाला म्हटलं जातं? काही काळापुरतं ज्याला देवत्व मानलं जातं ना, त्याला अधिष्ठातृ देवत्व असं म्हटलं जातं. नवरदेव ज्यावेळेस हळद लागलेली असते त्यावेळेस बुटं घालून मंदिरात जातो. बुटं घालून ज्यावेळेस मंदिरात जातो त्यावेळेस त्याला मान आहे. हां, बाबाजी मान आहे त्याला. हां, तुम्ही गावातलेच ना? आपली भेट कुठंतरी झालेली आहे, माझ्या लक्षात येत नाही. आश्रम बाबा. हां, आश्रम बाबा. बाबांचा आश्रम कुठंतरी भेट झालेली आहे. इथंच आश्रम आहे बाजूला आश्रम. वा. बाबांचं नाव आत्माराम महाराज. आत्माराम बाबा. हो हो, नाव ऐकून आहे. गोड आहे, गोड व्यक्ती आणि शांत संयमी. अखंड अगरवता होणी असती तयाची विनय हेची संपत्ती. बाबाही समोर या ठिकाणी बसलेले आहे. खऱ्या अर्थाने काही अधिष्ठातृ दैवत्व आहे. नवरदेव ज्यावेळेस बुटं घालून मंदिरात जातो तर त्यावेळेस लोक त्याला काही म्हणत नाही. पण तोच नवरदेव जर हळद फिटल्यानंतर तेच बुटं घालून मंदिरात गेला तर लोक त्याच्याच पायातले बुटं काढून त्याच्याच तोंडात मारतील. याचं कारण काय? काही काळापुरतं ज्याला दैवत्व म्हटलं जातं ना, त्याला अधिष्ठातृ दैवत्व म्हटलं जातं. आणि नैमित्तिक देव म्हणजे घरातले 2 देव आहेत. माय आणि बाप हे घरातले 2 देव आहेत. यांचा नैमित्तिक देवामध्ये नंबर लागतो. हे 2 देव सामान्य नाही. ज्ञानोबारायांनी दुजोरा दिला, सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तया सेवेसे किर शरीरे लोन किजे. थोडासा आवाज देता आला तर द्या. फार गोड सिस्टम आहे, थोडासा आवाज द्या. आम्ही माझा रात्री नांदेडला कीर्तन होतं. प्रवास रोजचे 2 कीर्तनं चालू आहे. आमचं हे सगळं सिस्टमवर असतं, नाही तर फार अवघड आहे. बाई मोठ्याची करायची ऊस तोडीला पाठायची अशी गत होती. नाही तर सिस्टम चांगली लागते. हां आणि फार गोड आहे. आवाज द्या फक्त. विठाल नैमित्तिक देव म्हणजे घरातले 2 आहेत. 2 देव आहेत. ज्ञानोबारायांनी दुजोरा दिला, तुकोबारायांनी तर शिक्कामोर्तब केला. माय बाप केवळ काशी ते न जावे तीर्थाशी. मायबाप देखील घरातले 2 देव आहेत. त्या 2 देवांना सांभाळा. मंदिरात गेलात, मंदिराची देवाची पूजा केली, मंदिरातला देवाची सेवा केल्यानंतर देव घरी येईल की नाही मला माहीत नाही, पण घरातल्या 2 देवाची सेवा करा. मंदिरातला देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. मंदिरातला देव तुमच्या घरी येईल. त्या 2 देवांना सांभाळा, त्या 2 देवांना. कारण मायबाप फूल कभी 2 बार नहीं खिलते, जन्म कभी 2 बार नहीं मिलते. मिलने को तो हजारों लोग मिल जाते, लेकिन हजारों गलतियां माफ करने वाले माँ बाप नहीं मिलते. माँ बाप नहीं मिलते. मायबाप हे घरातले 2 देव आहेत. त्यांना सांभाळा. 4 मिनटं वेळ द्या त्यांना. सकाळी 2 मिनटं द्या, संध्याकाळी 2 मिनटं द्या. सकाळी 2 मिनटं वेळ द्या, तुमची तब्येत वगैरे कशी आहे. संध्याकाळी 2 मिनटं द्या. बाबा पॅरासिटामॉल काही गोळ्या वगैरे देऊ. जे मायबाप 50 वर्ष जगायचे ना, ते 70 वर्ष जगल्याशिवाय राहणार नाही. ते 70 वर्ष जगल्याशिवाय राहणार नाही. कधी बाजाराला गेलात, पावशेर शेव लेकरा करता आणली, छटाक शेव मायबापा करता आणा त्यांच्या करता आणा. अहो खाणार नाही होते तसेच घरात देव घरात ठेवतील, सकाळी नातवांना देतील. घे तुझ्या बापाने आणले, घे. त्यांनाही भाव नाही, जगू द्या. आला विषय म्हणून सांगतोय, जगू द्या त्यांना. ज्या व्यक्तीच्या डोक्यावरती आईचा पदर आहे, पाठीवरती बापाचा आशीर्वाद आहे, संप्रदायाच्या नजरेत सगळ्यात श्रीमंत माणूस आहे तो, सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. त्या 2 देवांना सांभाळा, त्या 2 देवांना. मला काही लोक प्रश्न करतात, महाराज कीर्तनातून सांगता मायबाप सांभाळा, तुम्ही कधी मायबापाला सांभाळता का? तुम्ही सांभाळता? अरे म्हटलं मी मायबापाला नाही सांभाळत, मायबापच मला सांभाळतात. हां, मायबाप मला सांभाळतात. या 2 देवांना सांभाळा, कारण हे 2 देव घरातले म्हणजे नैमित्तिक देव आहेत. विठाल नित्य देवामध्ये नंबर लागतो. अनादि दैवतामध्ये जगदंबा माता ही अनादि दैवत आहे. भगवान विष्णू हे अनादि दैवत आहे. भगवान सूर्य हे अनादि दैवत आहे. आणि भगवान गणपती हे अनादि दैवत आहे. विठाल विठाल
अनादि दैवत आहे. ज्यावेळेस रामायणातला प्रसंग येतो, रामायणातला तुम्ही पार्वती आणि शंकर यांचा दोघांचा विवाह आहे. विवाह प्रसंगी कुणाची पूजा केली जाते माऊली? रामायणात प्रसंग आहे शंकर आणि पार्वती विवाह, त्यावेळेस पूजा कोणाची केली जाते? गणपतीची. हा, गणपतीची. आणि गणपती पुत्र कुणाचा आहे? महादेव. हा, महादेवाचं. मग हे कसं शक्य आहे? अनादि दैवत आहे तो. अनादि दैवत. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यास माळा, ताशांचा आवाज थरार झाला न, गणपती माझा नाचत आला. मला सांगायचं काय, गणपती भगवान हे अनादि दैवत आहे. अनादि दैवत आहे. सांगायचंच म्हटलं तर मम्मी पप्पाच्या लग्नात पिंटाची पूजा, मराठी भाषेत सांगायचं म्हटलं तर गणपती भगवान हे अनादि दैवत आहे. विठ्ठल विठ्ठल. अनादि दैवत आहे. या अनादि दैवत भगवंताची सातत्याने आयुष्यभर तुम्ही खऱ्या अर्थाने साधना करा. आज गणपती बाप्पा जरी विसर्जित होणार आहे, खऱ्या अर्थाने मूर्तीरूपी आहे, ती जरी विसर्जित होणार, आज प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असणार, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असणार. गणपती बाप्पा ज्यावेळेस आपण मूर्ती आणायला जातो त्यावेळेस लोक भाव करतात. ही मूर्ती केवढ्याला दिली? तो म्हणतो 5,000ला दिली. ती कितीला दिली? ती 7,000ला. अरे गणपती कुठं 7,000चा असतो का? ज्यावेळेस आपण तिथं भाव करण्याकरता जातो, तिथं मूर्ती घ्यायला जातो, भाव करतो, त्या देवाचा भाव करतो. याचा अर्थ देवाचा तुम्ही भाव करतच नाही. देवाचा भाव तुम्ही करतच नाही. त्या कलाकाराने ती जी आकृती बनवली, ती मूर्ती बनवली, त्या कलाकाराचा, त्याच्या कृतीचा आपण भाव करत असतो. पण ज्यावेळेस जो गणपती आपल्या इथं विराजमान होतो ना, ज्या दिवशी तो विसर्जित होतो त्यावेळेस प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतंय. खऱ्या अर्थाने असा देश आहे महाराष्ट्र भूमी ही जी आहे की जिथं मूर्तीत सुद्धा देवत्व पण आणलं जातं ना, ती महाराष्ट्राची भूमी आहे. ती महाराष्ट्राची भूमी आहे. ती संतांची भूमी आहे. ती संतांची भूमी आहे. आणि खऱ्या अर्थाने ते अनादि दैवत गणपती बाप्पा हे अनादि दैवत आहे. तुम्ही साधना करा. ज्यावेळेस गणपती स्तोत्र आहे रोज वाचत चला. तरुणांना माझी विनंती आहे, इथं तरुण मंडळी बसले, रोज गणपती स्तोत्र घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. हनुमान चालिसा आणि गणपती स्तोत्र घेतल्याशिवाय तुम्ही घराच्या बाहेर पडू नका. रोज म्हणा, रोज म्हणा. रोज म्हटल्याशिवाय कधी घराच्या बाहेर पडू नका. कोण कोण उद्यापासून संकल्पना करेल? कोण कोण करणार? जो उद्यापासून संकल्पना करेल, जो संकल्पना करेल उद्यापासून, ते सगळेजण मला 500 रुपये बक्षीस देतील. मग तर सगळ्यांचेच हात खाली झालेत. प्रणम्य शीर्ष देव गौरी पुत्रम विनायकम. हा, प्रणामिकम. ही साधना रोज करा. एक नवीन रिझल्ट तुमच्या जीवनात. 6 महिने साधना करा. ज्याचं झालं नाही ना, ज्याचं झालं नाही त्याचं देखील 6 महिन्यात झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल गणपती बाप्पाची साधना ही आयुष्यभर करा. साधना जीवनात कामी येणारी आहे. साधना ही जीवनात तारणारी आहे. खऱ्या अर्थाने नाथांचा अभंग मी चिंता न करता घेतलाय. नाथ महाराज म्हणतात जीवनात काहीतरी साधना असली पाहिजे. हरी हे साधन करण्याकरता प्रवृत्त करतायत. अज्ञानाने पछाडलेल्या समाजाला नाथ महाराज हरी हे साधन करण्याकरता प्रवृत्त करतायत. हरी हे आम्ही चिंतन केल्यानंतर याचा रिझन तरी काय? भोगात देखील बदल करण्याची ताकद भगवंताच्या नामचिंतनात आहे. हरी कृपे त्याचा नाश झाला. 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 एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश झाला. 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 गावकर काँग्रेस पार्टीचे नेते आहेत. किरण पाटीलही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणासही वंदन. खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेत. या बसा. विठ्ठल भोगात बदल करण्याची ताकद
ताकद प्रभूच्या नामचिंतनामध्ये आहे. हरी हे साधना सामान्य ताकद नाही. गणपतीची तुम्ही साधना करा, आयुष्यभर वर्षभर साधना करा, त्याचं रिझन तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. भगवंताच्या नामचिंतनात भोगात बदल करण्याची ताकद आहे. शबरी मातेचं जीवन तुम्हाला माहीत आहे. शबरी मातेने आयुष्यभर परमार्थ केला, पण शेवटी परमात्म्याने दर्शन दिलं. शबरी माता रोज म्हणायची, कब दर्शन देंगे, कब दर्शन देंगे राम परम हितकारी, हे रस्ता देखत शबरी की उमर गई सारी. रस्ता गातानी थोडासा विको द्या माऊली, गोड आहे सिस्टम. विठाल विठाल. भोगात बदल करण्याची ताकद प्रभूच्या नामचिंतनामध्ये आहे. सुदामजीचं जीवन तुम्हाला माहीत आहे. 18 विश्व दारिद्र्यता सुदामाने भोगली, पण मुष्टीभर पोयासाठी गाव सोनियाची दिले का ही तुम्हाला उत्तर माहीत आहे. सुदामाला दारिद्र्यता का प्राप्त झाली माहीत आहे तुम्हाला? बसलेली मंडळी, सुदामा दारिद्र्यता का प्राप्त झाली सुदामाला माहीत आहे? सुदामजी जरी आर्थिक परिस्थितीने गरीब होते ना, पण सुदामजी आर्थिक मनस्थितीने फार श्रीमंत होते बरं का. एखाद्या वेळेस व्यक्तीकडे आर्थिक परिस्थिती नसेल तरी चालते, पण आर्थिक मनस्थितीने माणूस श्रीमंत असला पाहिजे. आर्थिक मनस्थितीने श्रीमंत असला पाहिजे. नाहीतर कडक इस्त्रीचे कपडे घालून गावात फिरतय, पण टेलरचे पैसे नाही देईल राहत. त्याला काय किंमत आहे? अहो माणसाकडे लाख नसू द्या पाटील, माणसाकडे लाख नसू द्या, पण माणूस लाखात एक असला पाहिजे. माणूस लाखात एक असलं पाहिजे. गावात श्रीमंत लोकांच्या यादीत नंबर नाही लागला तरी चालतं. गावात श्रीमंत लोकांच्या यादीत नंबर नाही लागला तरी चालतंय, पण गावात माणुसकीच्या यादीत पहिला नंबर लागला पाहिजे. त्याकरता प्रयत्न करा. विठ्ठल विठ्ठल. सुदामाने गरिबी का भोगली आठवलं म्हणून सांगतो. ज्यावेळेस सांदीपानी आश्रमामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि सुदामजी विद्यार्जन करतायत, काही प्रश्नाचं उत्तर देता नाही आली तर सविधा आणण्याकरता जंगलात पाठवायचं आहे. एक दिवस दुर्वासऋषी आश्रमात आलेत. सांदीपानींच्या पत्नी आहेत. पत्नीला विचारलं सुमुखी देवींना, मैया आश्रम में कुछ खाने के लिए मिलेगा? मातेने सांगितलं आश्रमात देण्याकरता काही नाही. अहो काही असेल तर द्या. नाही काही नाही, काहीतरी द्या. हो भिकारी याचक आलाय दारात, साधू आलाय, काहीतरी द्या. नाही काही नाही देण्याकरता. अहो काहीतरी असेल द्या. दुर्वासऋषी चालते झालेत, सहज पुढे गेले, खिडकीतून नजर डोकावली, मध्ये पाटावरती काहीतरी चणे वगैरे पाहायला मिळाले. दुर्वासऋषी वापस आलेत. साधूचा अपमान केला, आश्रमामध्ये चणे असताना दिले नाही. जो कोणी हे चणे खाईल त्याला 18 विश्व दारिद्र्यता प्राप्त होईल. हे ऐकलं सुदामाने. सुदामा आणि परमात्मा ज्यावेळेस जंगलात जातायत, परमात्मा झाडावरती चढतायत, परमात्मा लाकडं तोडतायत, सुदामा खाली बसलेले आहेत. सुदामाने ते गाठोडं घेतलं आणि गाठोड्यातले चणे घेतले आणि सुदामाने ते चणे खायला सुरुवात केली. परमात्मा म्हणताय, सुदामा अहो काहीतरी खाताय तुम्ही? नाही हो देवा मी काही खात नाही. सुदामा काहीतरी खाताय, आवाज येतोय दाताच. नाही मी देवा मी काही खात नाही. काहीतरी खाताय सुदामा? नाही हो मी काहीच खात नाही. सुदामा काहीतरी खाताय? नाही मी काही खात नाही. सुदामजीच्या अंतकरणाची विशालता बघा, सुदामजीचं अंतकरण बघा. हे चणे खाल्ल्यानंतर, अरे हे चणे खाल्ल्यानंतर मी भिकारी झालो तरी चालेल, हे चणे खाल्ल्यानंतर मी भिकारी झालो तरी चालेल, पण माझ्यामुळे माझा मित्र भिकारी नाही झाला पाहिजे. माझा मित्र भिकारी नाही झाला पाहिजे. ही सुदामजीच्या अंतकरणाची विशालता आहे. ही सुदामजीच्या अंतकरणाची विशालता आहे. सुदामजी आता मित्र खूप भेटतात. आताचे मित्र काय टेबल फ्रेंड लय भेटत आहेत. पी नाही तर पाजे रोजच भेटत आहेत. रोजच भेटत आहेत. जास्त पी नाही पाजिनारेच भेटत आहेत. पी कुठं पाजिनारेच भेटत आहेत. लय अवघड आहे. बरं पेणारे फारच चॅप्टर आहे ते. एवढे चॅप्टर आहे महाराज पेणारे. एक जण डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला म्हणे डॉक्टर साहेब जरा दारू सोडायची राव. डॉक्टरला म्हणला डॉक्टर दारू सोडायची. त्यावेळेस डॉक्टर म्हटलं आतापर्यंत कित्येक जणांच्या दारू सोडली, तुझी सोडेल यात काय नवले? चला म्हणे सकाळीच पोलीस स्टेशनला पोलिसांनी 4 क्वाटरी जप्त केल्या, सोडवा तेवढी. म्हणजे पेणारे इतके चॅप्टर असतात, काय बोलतील त्यांचा भरोसा नाही. फार चॅप्टर असतात ते. 2 पोरीचे भांडणं लागले आणि एक पेताड तिथून चाललं होतं. 2 पोरीचे भांडणं लागली. एक म्हणे तुला असा पेताड नवरा भेटला पाहिजे. दुसरी म्हण नाही तुलाच असा पेताड नवरा भेटला पाहिजे. ती म्हण नाही तुला असा पेताड नवरा भेटला पाहिजे. ती म्हण नाही तुलाच असा पेताड नवरा भेटला पाहिजे. तेवढ्यात तो म्हणे सांगा पटकन मला पुढं जायचं आहे. कळतं तर बघा, त्रास करून घेऊ नका. जीवनात एखादाच मित्र असला पाहिजे, पण तो चांगला असला पाहिजे. सखा वेगळा आणि मित्र वेगळा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा,
मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा. जीवनात एखादाच असला पाहिजे, पण तो चांगला असला पाहिजे. विठ्ठल महाराज, आम्ही अज्ञानाने पछाडलेलो समाज आहो. भोगात बदल करण्याची ताकद जरा प्रभूच्या नामचिंतनात असेल तर नक्की आम्ही ते साधन करण्याकरता प्रवृत्त हो. नाथ महाराज म्हणतात, अये बापा हो, अये बापा हो, काय करा अभंगाचं करा रे सारी बापानो साधना हरीचे, करा रे बापानो साधना हरीचे, करा रे बापानो साधना हरीचे, करा रे बापानो साधना करा रे बापानो साधना हरीचे, करा रे बापानो साधना हरीचे, करा रे बापानो साधना हरीचे, करा रे बापानो गोकुळ बाबा, फार गोड, फार छान, गोड. या ठिकाणी आत्ताच ज्यांचं आगमन झालेलं आहे ते असणारे डॉक्टर ज्ञानेश्वर नीळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका प्रमुख, बबलू भैया पौळ, तेही या ठिकाणी सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. खरं तर ही चांगली चांगली माणसं या ठिकाणी, सर्व पक्षीय माणसं या ठिकाणी एकत्रित येत आहेत. हे तरुणांनी स्तुत्य उपक्रम हा चालू केलेला आहे. म्हणून तर खऱ्या अर्थाने ही सगळ्या तत्वनिष्ठ आणि राजकीय क्षेत्रातील मंडळी एका व्यासपीठावरती येत आहेत. याचं कारण आमच्या तरुणांना ते श्रेय द्यावं लागेल. विठ्ठल भगवत साधना ही प्रत्येक संतांची अपेक्षा आहे. ज्ञानोबराय तुकोबराय सकल संतांची ती अपेक्षा आहे. ज्ञानोबरायची तीच अपेक्षा आहे. रामकृष्ण नामी दोन्ही ही साजिरे ही प्रत्येक संतांची तीच अपेक्षा आहे. तुकोबरायांची अपेक्षा आहे, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. प्रत्येक संतांची, नामदेवरायांची तीच अपेक्षा आहे. जागा रे हे जागा रे, जागा रे गोपाळानो राम नामे जागा, गोपाळानो राम नामे जागा. प्रत्येक सकल संतांची ती अपेक्षा आहे. प्रभू नाम चिंतनाची साधना. एक सांगू का, परमार्थातलं वैभव असं आहे, परमार्थात तुम्ही एन्जॉय करा. ऐका ऐका, जरा उच्च भाषा सांगतो. परमार्थात एन्जॉय करा, एन्जिओग्राफी करण्याची गरज पडणार नाही. ही ती नामचिंतनातली ताकद आहे. ती नामचिंतनात, ती प्रभू नामचिंतनातली ताकद आहे. खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाकरता आताचा काळ, कीर्तन हे क्षेत्र म्हणजे सुवर्ण योग आलेला आहे. वारकरी संप्रदायाची ही विशेष बाब आहे. समाज एवढा खऱ्या अर्थाने आणि परमार्थाकरता सगळीच मंडळी मॅचवर होत आहेत. आणि संप्रदायाचं ही वैभव आहे. खऱ्या अर्थाने 700 वर्षापूर्वीचा इतिहास बघा आणि आताचा इतिहास बघा. आता समाज खऱ्या अर्थाने अपडेट होतोय. परमार्थाकरता सगळ्या समाजाची त्या ठिकाणी धारणा ही वाढलेली आहे. ते आपल्याला चित्र ते खऱ्या अर्थाने पाहायला मिळतोय. सगळ्या गोष्टी अपडेट होत चालल्यात, पण परमार्थ अपडेट कुठला आहे तर भक्तीचा अपडेट आहे.
पण ग्रंथ ही भूमिका ही जी आहे ही जशाच तशी आहे. मला सांगा, ज्ञानेश्वरी अपडेट आहे, गाथा अपडेट आहे. आता सगळ्या गोष्टी अपडेट होत चालल्यात. रोज आपल्याला मेसेज येतो, ट्विटर अपडेट करा, फेसबुक अपडेट करा, इन्स्टा अपडेट करा. का अपडेट करा? या ॲप्समध्ये आम्ही काहीतरी सुधारणा केली आहे म्हणून तुम्ही हे ॲप्स अपडेट करा. हे ॲप्स तुम्ही अपडेट करा. रोज आपल्याला मेसेज येतो ना, रमी सलकर, हा ते सर काय ते आहे ते मला काही माहीत नाही ते रमी. हां, मी राहणार भिवंडीची आहे, माझं नाव नीलम जाधव असं काहीतरी आहे, ते आहे ना. जंगली रमी पे आओ ना महाराज, 24 कस्टमर सपोर्ट किए, हाजिर है आपके लिए. आता महाराज लोकही सोडत ते पण घ्यायचे का रमीमध्ये? हां, कुठं काय अपडेट सगळ्या, मला काय म्हणायचं, मला माझं तो विषयांतर करायचं नाही. मला असं वाटतं सगळ्या गोष्टी अपडेट होत चालल्यात, पण ज्ञानेश्वरी गाथा रामायण हे अपडेट नाही. एक तोलामोलाचं वाक्य सांगेल, ज्ञानेश्वरी गाथा रामायण हे अपडेट नाही, पण ज्ञानेश्वरी आणि गाथ्याने माणसं मात्र अपडेट केलं, ही महत्त्वाचं आहे. माणसं अपडेट केलं आहे, ही त्यांच्या ग्रंथातली आणि त्यांच्या वचनातली ती ताकद आहे. विठ्ठल वैरागगड इथली तरुण मंडळ जर कीर्तन उत्सव शेवटच्या दिवशी ठेवत असेल तर ही विशेष बाबच म्हणावं लागेल. जिथं नाचण्यापेक्षा, मिरवणूक नाचून गाजून करण्यापेक्षा तिथं जर कीर्तनाने काल्याच्या प्रसादाने त्या ठिकाणी सांगता करत असेल तर ही विशेषच बाब म्हणावं लागेल. खरं तर उठ तरुणा जागा हो, उठ तरुणा जागा हो, देशीसाठी जागा हो, देशीसाठी जागा हो. नाही असं नाही म्हटलं, उठ तरुणा जागा हो, वारकरी संप्रदायाचा धागा हो, वारकरी संप्रदायाचा धागा हो. देशासाठी, धर्मासाठी, जातीसाठी आपण एकत्रित येणं ही काळाची गरज आहे. देव देशान धर्मा पायी प्राण घेतल हाती, शुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीसी लगीन लागल जडली रे प्रीत. लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती. देव देशान धर्मा पायी हो, धर्मा पायी वो, धर्मा पायी. देशाकरता, धर्माकरता आपण एकत्रित येणं ही काळाची गरज आहे. विठ्ठल